जागृत देवस्थानं पाहायला मिळतात. वातावरणामध्ये जशा पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तशा निगेटिव्ह एनर्जी देखील आहेत. जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट देखील गोष्टी आहेत. तर आता जसं देवाचं अस्तित्व, देवस्थानांचं अस्तित्व आपल्याला इथे पाहायला मिळतं, तसंच भूताखेतांचे अनुभव देखील या कोकणातल्या माणसांना हमखास येतात. आता जर तुम्ही 100 लोकं घेतली तर 70 ते 80% लोकं तुम्हाला आजही सांगतील, खास करून जुनी माणसं आणि आत्ताच्या पिढीतली देखील, की आत्ता मात्र तो धिप्पाड माणूस बराच चालत चालत गोठ्यापर्यंत येऊन पोचला होता. आता तो काका आहे तो सगळं बघतोय की हा माणूस बराच गोठ्यापर्यंत आता येऊन उभा राहिला. असं म्हणता म्हणता त्याने आता गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि आपल्या हातात जो कंदील होता तो कंदील त्याने त्या बैलांच्या समोर ठेवला आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये